मित्रांनो, मी जर तुम्हाला सांगितलं की देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे पूर्वज म्हणजे जावळीचेच मोरे होते तर आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसेल। प्रसिद्ध विचारवंत आचार्य नरहर कुरुंदकर यांच्या मते स्वराज्याची खरी स्थापना झाली ती जावळी जिंकल्यानंतरच। शिवरायांनी जावळी जिंकणं ही स्वराज्यातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची घटना होती। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया जावळीच्या प्राचीन इतिहासाबाबत, जावळीच्या मोऱ्यांच्या इतिहासाबाबत, जावळीचं आर्थिक आणि राजकीय महत्त्व स्वराज्यासाठी काय होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गम आणि अजिंक्य जावळी नेमकी जिंकली तरी कशी, कुठला गनिमी कावा महाराजांनी यावेळी वापरला होता। मित्रांनो, मी या व्हिडिओत सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही यापूर्वी कुठेही ऐकलेल्या नसतील आणि या गोष्टी ऐकून तुम्हाला फार आश्चर्य वाटेल याबद्दल मला पूर्ण खात्री आहे। हा व्हिडिओ तयार करताना मला माझे मित्र शिवप्रेमी श्री गौरव जाधव, तारदाळ, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेची फार मदत झाली। जावळीबाबतच्या अनेक दुर्मिळ आख्यायिका मला गौरव जाधव यांनी सांगितल्या। श्री गौरव जाधव यांचे त्याबद्दल मनापासून आभार। तर मित्रांनो, अगोदर पाहूया जावळीचा प्राचीन इतिहास। तसं मोरे आणि जावळी यांच्या संबंधांचा इतिहास फारच प्राचीन आहे, सुमारे 2300-2400 वर्ष इतका जुना। झालं असं की त्यावेळी भारतावर सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचा मुलगा सम्राट बिंदुसार हा राज्य करत होता। बिंदुसारच्या काळात कोकण किनारपट्टीचा आणि दख्खनचा भाग मौर्य साम्राज्याला जोडला गेला। सम्राट बिंदुसाराला खूप साऱ्या बायका होत्या आणि खूप सारी मुलंही होती आणि फार पूर्वीच्या काळापासून ही प्रथा राहिली आहे की सम्राटानं विविध राजपुत्रांना विविध प्रांताचे सुभेदार अर्थात व्हाईसरॉय म्हणून नेमायचं, कारण त्यामुळे राजपुत्रांना बंडखोरी थांबवण्याचं, प्रशासनाचं आणि राजकारणाचं प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळतं। त्यामुळेच बिंबिसारनं दख्खन आणि कोकण किनारपट्टीच्या सांभाळासाठी एक राजपुत्र नेमलेला होता, तर देवनामप्रिय उर्फ अशोक हा उज्जैनचा सुभेदार म्हणून नेमला होता। पुढे बिंदुसार नंतर जो गादीसाठी रक्तरंजित संघर्ष मौर्य साम्राज्यात उभा राहिला त्यात सम्राट अशोकानं बाजी मारली। सम्राट अशोकानं आपला मोठा भाऊ सुषेम सहित जवळपास सर्व बंधूंना ठार केलं। एक आख्यायिका अशी आहे की सम्राट अशोकाच्या दख्खनच्या सुभेदार भावाची काही मुलं म्हणजे सम्राट अशोकाचे पुतणे हे जावळीच्या दुर्गम खोऱ्यात जीव वाचून लपून बसले। या दुर्गम प्रांतात त्यांनी आपलं एक स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला। चंद्रगुप्ताचे वंशज म्हणून चंद्रराव हा खिताब आणि भगवान श्रीकृष्णाच्या यादव वंशाच्या उपशाखेचे मौर्य शाखेचे मौर्य वंशाचे म्हणून मोर पंखाचा मोरचेला ते धारण करत। पुढे सम्राट अशोकानं आणि त्याच्या चाणक्यासारख्याच हुशार अशा अमात्य राधागुप्त यांनी या जावळीच्या खोऱ्यात असलेल्या मौर्यांना पराभूत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण दुर्गम जावळीपुढे त्या दोघांनी हात टेकले। ह्या जावळीच्या मौर्यांनी मग त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक राज्यकर्त्याचं फक्त नाममात्र मांडलिकत्व पत्करलं होतं। जावळीच्या खोऱ्याचे मोरे सर्वे सर्वा आणि प्रत्यक्ष राजे हजारो वर्ष राहिले। मौर्य या शब्दाचा पुढे अपभ्रंश होऊन पुढे त्याचं मोरे असं आडनाव झालं। नंतर गुप्ता, शुंग, सातवाहन, होयसळ, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, भोज, देवगिरी, यादव, विजयनगर साम्राज्य, बहमनी सुलतानशाही आणि विजापूर सुलतानशाही अशा विविध राज्यकर्त्यांचे मोरे केवळ नाममात्र मांडलिक राहिले। मोरे कुटुंबियांचा विस्तार फार मोठा आहे, त्यांची अनेक आडनावं काळाच्या ओघात पडली। अनेक मोरे घराणी ही जावळीच्या खोऱ्याबाहेर येऊन कोकणात आणि महाराष्ट्रात सर्वत्र पसरली। सन 1215 साली मोरेंचे एक पुरुष विश्वनाथ बाबा मोरे हे देहूच्या वतनावर स्थायिक झाले होते। विश्वनाथ बाबा मोरे यांच्याच कुळातले 8वे पुरुष म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज होय। आंबिले हे त्यांचं नंतर घेतलेलं आडनाव आहे। संत तुकाराम महाराज यांचं मूळचं आडनाव मोरे हेच आहे। मित्रांनो, जावळीचं स्थान आणि जावळीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। जावळीचं खोरं फार विशाल आहे। कोकण पट्टी आणि घाटावरचा प्रदेश यांना जोडणारा दुवा म्हणजे जावळीचा प्रदेश। भारतातल्या देशांतर्गत व्यापारासाठी तसंच आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी जावळी हा अत्यंत महत्त्वाचा प्रदेश। उत्तरेत रायगड पासून दक्षिणेत विशाळगड पर्यंत ह्या प्रदेशाचा विस्तार आहे। हे अंतर म्हणजे सुमारे 300 किलोमीटर इतकं विस्तृत आहे आणि पूर्व पश्चिम अंतरही विशाल आहे। मुंबई गोवा महामार्गापासून कोयनेच्या खोऱ्यापर्यंत या जावळी प्रदेशाचा विस्तार आहे। जावळीचे मोरे म्हणजे केवळ एक घराणं नव्हतं, तर तिथं एकूण 18 महाल म्हणजे 18 उपप्रांत आहेत। या 18 महालांपैकी बरेचसे प्रांत हे मोऱ्यांच्या विविध घराण्यांकडे त्यावेळी होती। मोऱ्यांची शासन व्यवस्था हजारो वर्षांपर्यंत संघीय शासन व्यवस्था राहिली। मुख्य घराणं हे कांदत खोरं आणि जावळीच्या खोऱ्यातलं राहिलं। या घराण्याला चंद्रराव हा किताब परंपरागत होता।
या घराण्याचा प्रमुख म्हणजे संपूर्ण जावळीचा प्रमुख असं मानलं जायचं. आज जशी UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरातीत शासन व्यवस्था आहे, तशीच काही शासन व्यवस्था त्या काळात मोऱ्यांची होती. जावळीच्या मुख्य मोरे घराण्यातील व्यक्ती चंद्रराव हा किताब धरून करून राजा हे बिरुद लावायची. रत्नजडीत मोरचेल्याचा मुकुट डोक्यात घालायची. दुसऱ्या खोऱ्यातले मोरे घराण्यातले पुरुष कारभारी आणि मंत्री अशी पदं घेऊन सगळेजण एकत्रितपणे काम करायचे. पण संपूर्ण जावळी खोऱ्यासाठी चंद्ररावाचा निर्णय हा अंतिम निर्णय असायचा. मोऱ्यांच्या राजधान्या काळाच्या ओघात अनेकदा बदलल्या गेल्या. मोऱ्यांचा प्रदेश म्हणजे दऱ्या खोऱ्यांचाच प्रदेश. जावळी प्रदेशातल्या मुख्य खोऱ्यांवर मोऱ्यांचीच घरं राज्य करत होती. जावळीच्या प्रदेशात रायरी, जोर, चतुर्भेट, शिवतर, जांभूळ, कांदण, जावळी, सोलसे, केळवण, वाकण, देवळी इत्यादी अनेक महत्वाची खोरी आहेत. जावळीच्या या प्रदेशात छोटे मोठे 62 पेक्षाही जास्त घाट आहेत. देशातून कोकणात व्यापार करायचा असेल तर जावळीशिवाय पर्यायच नव्हता. विजापूरच्या आदिलशाहीच्या एकूण व्यापारापैकी 25 ते 30% व्यापार हा जावळीच्या खोऱ्यावरच अवलंबून होता. यावरूनच तुम्हाला जावळीचं आर्थिक महत्त्व लक्षात येईल. पारघाट, कोंडेनळी, आंबेनळी, रडतोंडी, ढवळा घाट, सापळखिंड, कावळा बावळा घाट, वरांडा घाट, अन्नछत्राची नाळ, बोराट्याची नाळ असे अनेक महत्वाचे घाट आणि कोकणवाटा या प्रदेशात आहेत. रायरी, लिंगाणा, चंद्रगड, मकरंदगड, महिपतगड, रांगणा, खेळणा, कांगोरी, कावळा, सोनगड, चांबाळगड, रासळगड, सुमारगड, जन्नीदुर्ग, वासोटा इत्यादी अनेक दुर्गम किल्ले मोऱ्यांच्या नेतृत्वाखाली होते. मोऱ्यांच्या हाताखाली खोपडे, पांढरे, इंगळे, बेंद्रे, शेळमकर, ढमाले, मरळ, ढोर, मारणे, निगडे, कोंडे असे अनेक मातब्बर, पाटील, देशमुख जावळी आणि आसपासच्या परिसरात होते. मोरे म्हणजे संपूर्ण जावळीचे अनभिषिक्त सम्राट होते. त्यांच्या मर्जीशिवाय तिथं काहीच होत नव्हतं. खेळणा म्हणजेच विशाळगड हा किल्लाही आणि कधी कधी पन्हाळाही मोऱ्यांच्याच ताब्यात राहिला. मोऱ्यांच्या जावळीची सीमा शिरकान प्रदेशाला आणि तळकोकणाला लागून होती. जसे मोरे जावळीत तसेच शिर्के शिरकान प्रदेशात आणि तळकोकणात. खोऱ्यांमध्ये मोरे आणि कोकणात शिर्क्यांनी शेकडो हजारो वर्ष राज्य केलं. शिर्क्यांशी मोऱ्यांची सोयरीकही होती. तसंच तिथल्या व्यापारी जकात नाक्यांवरून ते एकमेकांशी कधी कधी तुंबळ भांडायचेही तर कधी एकमेकांशी मैत्रीही करायचे. जावळीचे मोरे प्रचंड श्रीमंत होते, कारण सगळे प्रमुख व्यापारी रस्ते त्यांच्याच प्रदेशातून जायचे. फार मोठा कर मोऱ्यांना मिळायचा. जावळीची विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती आणि व्यापारावरचा कर यामुळे मोरे गडगंज श्रीमंत झाले होते. आपल्या मुख्य राजाला ते फक्त नाममात्र कर द्यायचे. सध्याच्या प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पार घाटाजवळ पेठपार नावाची एक फार मोठी बाजारपेठच मोऱ्यांनी व्यापारी रस्त्यांवर वसवली होती. जावळीच्या प्रदेशाची उत्तम व्यवस्था मोऱ्यांनी लावलेली होती. मोऱ्यांचा तिथं फार धाक आणि दहशत होती. चंद्ररावांनी व्यापाऱ्यांना तर उघड आश्वासन दिलं होतं की ह्या आमच्या इलाक्यात जर कुठल्या व्यापाऱ्याचा सुतळीचा तोडाही जर चोरीला गेला तर त्याच्या बदल्यात आम्ही त्या व्यापाऱ्याला सोन्याचा तोडा नुकसान भरपाई म्हणून देऊ. पार उर्फ पार्वतीपूर येथील शिववरदायिनी माता हे मोऱ्यांचं श्रद्धास्थान होतं, तर महाबळेश्वर हे त्यांचं मुख्य दैवत होतं. बाबासाहेब पुरंदरेंनी जावळीच्या दुर्गम परिसराबद्दल असं लिहिलं आहे की एक वेळ हिडिंबेच्या केसातली सापडणं सोपं, पण जावळीच्या जंगलात हरवलेला हत्ती सापडणं मात्र अशक्य. सह्याद्रीचे दुर्गम भयंकर कडे आणि घनदाट जंगल हे जावळीचं वैशिष्ट्य. अस्वलाच्या अंगावर इतके दाट केस नसतील इतक्या दाट रानझाडी जावळीच्या खोऱ्यात होती. भर दिवसा देखील सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचतच नव्हता आणि रातकिडे दिवसाही किर्र किर्र करायचे. अस्वल, वाघ, सिंह, तेरस, लांडगे, साप, अजगर, रानगवे, हत्ती अशा अनेक जंगली प्राण्यांचा इथं सुसुळाट होता. चकवणाऱ्या रानटी फसव्या वाटा आणि अधूनमधून दलदलीचे दुर्गम प्रदेश, सह्याद्रीचे उंच उंच कडे आणि पाताळासारख्या खोल खोल दर्या आणि मध्येच भयंकर वेगानं वाहणारे पाण्याचे लोंढे या जावळीत घुसणंही धाडसाचंच. देवगिरी यादवांच्या पाडावानंतर मोरे बरीच वर्ष म्हणजे सुमारे 100-150 वर्ष अधिकृतरित्या स्वतंत्र होते. त्यांनी स्वतःला स्वतंत्र राजे म्हणून घोषित केलं होतं. मोऱ्यांची स्वतःची स्वतंत्र नाणी होती, स्वतःचे स्वतंत्र शिक्केही होते. खेळणा किल्ला उर्फ विशाळगड ही मोऱ्यांची त्यावेळी राजधानी होती. जावळीच्या मोऱ्यांशी निर्णायकपणे लढण्याची पहिल्यांदा हिंमत केली ती मलिक रेहान उत्तुजार यानं सन 1453 साली. मलिक रेहान उत्तुजार हा बहमनी सुलतानाच्या काळातला दुसऱ्या अल्लाउद्दीनच्या काळातला एक शूर सरदार होता. त्यावेळी शिर्केंनीही तळकोकणच्या परिसरात जवळपास 150 वर्ष स्वतःला स्वतंत्रपणे राजे म्हणून घोषित केलेलं होतं. शिर्क्यांचेही मोरेंसारखे स्वतंत्र शिक्के आणि नाणी पाडलेली होती. त्यावेळी पन्हाळा किल्ला हा राजे शिर्क्यांच्या ताब्यात होता, तर विशाळगडावर शंकरराय मोऱ्यांच्या घराण्याची राजधानी होती. पन्हाळ्याचे शिर्के आणि खेळण्याचे शंकरराय मोरे एकमेकांचे व्याही होते.
मोठी फौज घेऊन आलेल्या मलिक रेहान उत्तुजारनं पन्हाळा किल्ला अगदी सहज जिंकला. शिर्केंना कैद केलं गेलं तेव्हा शिर्केंनी गोड बोलून मलिक रेहान उत्तुजारची हात मिळवणी केली आणि शिर्के त्याला गोड गोड बोलून विशाळगडला घेऊन गेले. मोऱ्यांच्या मदतीने शिर्केंनी 12,000ची मलिक उत्तुजारची प्रचंड शक्तिशाली फौज दुर्गम प्रदेशात नेली आणि रात्रीच्या वेळी कोंबड्या बकऱ्यांसारखं पूर्णपणे कापून काढली. युद्ध मलिक उत्तुजारचेही तुकडे तुकडे केले गेले. मोरे शिर्क्यांचं हे कृत्य पाहून बहमनी सुलतान तर अगदी हादरूनच गेला होता. पुढे नंतर 17 वर्षांनी म्हणजे 1470 साली महमूद गवाननं खेळणा जिंकून घेण्यात यश मिळवलं, पण ते 1 वर्ष रात्रंदिवस झटून हजारो सैनिकांचा बळी देऊन आणि लाखो रुपयांचा चुराडा करून महमूद गवाननं विशाळगड किल्ला जिंकला. पण तो इतका हादरला होता की पुढे जावळीकडे बघण्याचीही हिंमत त्याच्यात उरलेली नव्हती. मोरेंनी आपलं स्वतंत्र राजे पण 1470 मध्ये टाकून देऊन केवळ नाममात्ररित्या का होईना बहमनी सुलतानाचं मांडलिकत्व पत्करलं. एवढ्यावरच महमूद गवानचं समाधान झालं होतं. तर मित्रांनो, या सगळ्या पार्श्वभूमीवरून तुम्हाला जावळी महाराजांनी जिंकली या घटनेचं महत्त्व कळून येईल आणि जावळी जिंकणं म्हणजे किती अवघड होतं हेही लक्षात येईल. जावळी हातातून गेल्यानं विजापूरचं उत्पन्न 1/4 इतकं घटलं होतं. इतकं जावळीचं आर्थिक महत्त्व होतं. मित्रांनो, शिवरायांचा आणि जावळीचा पहिल्यांदा प्रत्यक्ष संबंध आला तो सन 1646 साली. त्यावेळी महाराजांचं स्वराज्य म्हणजे एक उमलतं फूल होतं. पण 15 वर्षांचे शिवराय म्हणजे विजापूरच्या दरबारातील सर्वात मातब्बर वजीर शहाजी राजेंचे फर्जंद होते. कागदावर तरी त्यावेळेपर्यंत शिवाजी महाराज हे आदिलशहाचेच वतनदार होते. त्यावेळी शहाजी राजांकडे एकूण 28 परगण्यांची मोठी जहागीर होती. विजापूर दरबारात बादशाह खालोखाल शहाजी राजांचाच दबदबा होता. जावळीच्या सीमेला खेटून 2 मुख्य आदिलशाही जहागिऱ्या होत्या. त्यातली एक जहागीर उत्तरेला म्हणजे शहाजी राजांची जहागीर होती, जिचा सांभाळ 15 वर्षांचे शिवाजी महाराज करत होते. तर जावळीच्या लगत खेटून दक्षिणेला वाई परगण्याची जहागीर होती. त्यावेळी वाई परगण्याची जहागीर ही विजापूरचा वजीर रणउद्दौला खानाचा मुलगा रुस्तुमे जमान सांभाळत होता. या रणउद्दौला खानाचं शहाजी राजांवर फार प्रेम होतं. शहाजी राजांशी त्याचे घरोब्याचे संबंध होते. रुस्तुमे जमान आणि शिवाजी महाराज यांचेही फार सलोख्याचे संबंध होते. त्यावेळी जावळीत चंद्ररावांच्या चंद्रराई सिंहासनावर राजे दौलतराव मोरे हे राज्य करत होते. तर त्यांची पत्नी राणी मानकाई होती. राजे दौलतराव आणि मानकाई हे दोघं निपुत्रिक होते. चंद्रराव ही पदवी त्यांच्याच घराण्यात वंशपरंपरागत पद्धतीने चालत आलेली होती. बाकीचे मोरे चंद्रराव किताबासाठी, चंद्रराई सिंहासनासाठी आणि रत्नजडीत शक्तिशाली मोर्चेल्यासाठी टपून बसलेले होते. राजे दौलतराव मोरे निपुत्रिक अवस्थेत वारले आणि आता मोऱ्यांच्या 8-10 घराण्यांमध्ये चंद्ररावच्या गादीसाठी रक्तरंजित संघर्ष उभा राहणार असं स्पष्ट दिसत होतं. राणी मानकाईंच्या मनात असं होतं की आपण मोऱ्यांच्याच एका घरातील एखाद्या पुत्राला दत्तक घेऊया, म्हणजे आपलं राजमाता पद तरी कायम राहील आणि जावळीतला रक्तरंजित संघर्ष टाळला जाईल. यासाठी मानकाईनं कानन शिवतर खोऱ्याचे जहागीरदार यशवंतराव मोरे यांना दत्तक घेण्याचं ठरवलं आणि याची कुणकुण इतर मोरे मंडळींना लागताच त्यांनी बंडाची तयारी सुरू केली. मोऱ्यांच्या तलवारींना धार लावली जाऊ लागली. प्रत्येकाची माणसं फौज जमा होऊ लागली. संपूर्ण जावळी रक्ताने लाल होणार, अनेक शतकांची शांतता भंग होणार अशी चिन्ह स्पष्टपणे दिसत होती. अशा परिस्थितीत मानकाईंनी तातडीनं शिवरायांना निरोप पाठवून मध्यस्थी करायची विनंती केली. कारण जर आदिलशाहीचे प्रमुख वजीर शहाजी राजांचे फर्जंद शिवबा जर आपल्या बाजूने उभे राहिले तर बाकीची कोणी चुळबुळ करणार नाहीत. शिवाय वाईचे सुभेदार हेही शहाजी राजांचे परम मित्र होते. म्हणूनच मानकाईंनी ही राजकारणी चाल केली होती. त्यावेळी शिवरायांनाही आपल्या उमलत्या स्वराज्याच्या सीमा सुरक्षित पाहिजे होत्या. मोरेंसारखी आपलीच माणसं जर आपल्याच अवतीभोवती असतील तर बरं होईल असं शिवरायांनी विचार केला होता. मोऱ्यांची जावळी आणि शिवरायांचं 12 मावळ एकमेकांना लागूनच होतं. मग शिवराय लगोलगीनं 1000चं घोडदळ घेऊन स्वतः जावळीत दाखल झाले. आता शहाजी राजांशी पंगा घेण्याची कुठल्याच मोऱ्यांची छाती नव्हती. म्हणून सगळे मोरे बंडोबा हे थंडोबा झाले. जावळीत सगळ्या तलवारी मुकाट्यानं म्यान करण्यात आल्या. जावळीत शांतता पसरली. यशवंतराव मोरेंचं दत्तक विधान पार पडलं. यशवंतराव मोरेंचं चंद्रराव म्हणून राज्यारोहण झालं. हे यशवंतराव त्यावेळी शिवरायांपेक्षा वयानं बरेच मोठे होते. त्यांना कृष्णाजी आणि बाजी ही 2 मुलंही होती. यशवंतराव मोरे आता नवे चंद्रराव मोरे बनले. जोरे खोऱ्याचे जहागीरदार हनुमंतराव मोरे हे जावळीचे प्रमुख वजीर कारभारी बनले. यशवंतराव मोऱ्यांचा प्रमुख अंगरक्षक म्हणजे त्यांच्या वकिलांचा मोठा मुलगा होता. त्याचं नाव होतं मुरारबाजी देशपांडे. पुरंदरच्या लढाईतला हाच तो मुरारबाजी. तसं पाहिलं तर पहिले 4-5 वर्षे म्हणजे सन 1650-51 पर्यंत मोरे आणि महाराजांचे संबंध अतिशय मधुर होते.
चंद्रराव यशवंतराव आणि कारभारी हनुमंतराव मोरे शिवरायांचा सल्लाही घ्यायचे, नियमितपणे त्यांना नजराने पाठवायचे आणि पाहिजे ती मदत स्वराज्याला करायचे. मित्रांनो, आपल्याला विश्वास बसणार नाही, पण मोरे आणि शिवराय यांमध्ये कुठलाही बेबनाव त्यावेळी नव्हता. महाराजही मोऱ्यांबद्दल फार समाधानी होते. पण राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू कधीही नसतो. शिवाजी महाराज आणि मोरे यांच्या मधुर संबंधात जो मिठाचा खडा पडला तो म्हणजे अफजल खान. हा अफजल खान वाईचा सुभेदार रणदौला खानाचा प्रमुख कारकून होता. वाईचा प्रांत अतिशय श्रीमंत होता. वाई परगण्यावर अफजल खानाचा फार पूर्वीपासून डोळा होता. रणउद्दौला खानानंतर अफजल खानानं मोहम्मद आदिलशहाकडून मोठ्या आग्रहानं वाई प्रांत रुस्तुमे जवानकडून काढून आपल्या ताब्यात घेतला. अफजल खान हा शहाजी राजांचा कट्टर विरोधक होता. 1649 साली त्यानं वाईचा मोकासा मिळवला. आदिलशाही दरबारात आता प्रामुख्यानं 2 प्रतिस्पर्धी गट होते. पहिला गट होता शहाजी राजांचा, तर दुसरा गट होता अफजल खानाचा. अफजल खान वाईला आला आणि अफजल खानानं वाईला येता जावळीच्या मोऱ्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. मोऱ्यांचे प्रमुख कारभारी हनुमंतराव मोरेंना त्यानं अनेक सवलती आणि नजराने देऊन आपल्याकडे वळवलं. यावेळेपर्यंत चंद्रराव यशवंतराव मोरे दारूच्या पार आहारी गेले होते. रात्रंदिवस ऐशोराम सोडून चंद्ररावांना काही उद्योगच नव्हता. सगळा कारभार पराक्रमी आणि चतुर असे कारभारी हनुमंतराव मोरेच पाहत होते. आणि असे हे कारभारी हनुमंतराव मोरे अफजल खानच्या गळाला लागले आणि अफजल खानाच्याच इशाऱ्यावर नाचू लागले. अफजल खानाची फूस होती म्हणूनच मोऱ्यांनी स्वतःच स्वराज्याच्या कुरापती काढायला सुरुवात केली. मावळ प्रांतात मोऱ्यांच्या फौजा धुमाकूळ घालू लागल्या. स्वराज्याच्या रोज नव्या नव्या प्रांतांवर मोरे आपला दावा सांगू लागले. नंतर मोऱ्यांच्या या कुरापती वाढतच गेल्या. अफजल खान आणि मोरे यांची योजना अशी होती की शिवाजी महाराजांच्या कुरापती काढून त्यांना जावळीवर हल्ला करायला भाग पाडायचं. मग अफजल खानाच्या मदतीनं शिवरायांना जावळीत बुडवून टाकायचं. पण राजकारणात शिवराय म्हणजे या दोघांचेही बाप होते. त्यांच्या या चालींना महाराजांनी पक्क ओळखलं होतं. महाराजांनी जावळीत जागोजागी आपले गुप्तहेर पेरायला सुरुवात केली. मोऱ्यांना त्यांनी सौम्य भाषेत ताकीद देण्यापलीकडे काहीही केलं नाही. मोऱ्यांनी महाराजांना चिडवण्यासाठी किती कुरापती काढल्या याची यादी फार मोठी आहे. भोर भागातल्या वरंधरा परिसरात मोऱ्यांनी जाऊन तिथल्या गायकवाड देशमुखांची गुरंढोरं पळवून नेली. गायकवाडांची त्यांनी उभी पिकं सुद्धा कापून नेली. बिरवळीच्या पाटलाचं उत्पन्न जप्त केलं. शेळमकर देशमुखांचा परंपरागत हक्क डावलला. चिखलगावच्या रामाजी आणि रुमाजी वाडकर ह्या पाटील पितापुत्रांवर हल्ला चढवला, लूट केली. आणि लूट करूनच मोरे थांबले नाही, तर रामाजी रुमाजी सहित 10 जणांना मारून त्यांनी टाकलं. स्वराज्याच्या भोर परिसरातल्या लोकांचं जीवन मोऱ्यांनी अक्षरशः हैराण करून टाकलं होतं. मोऱ्यांची मजल तर इथपर्यंत गेली होती की त्यांनी राजगडाच्या आसपासच्या इलाक्यावर आपला अधिकार सांगायला सुरुवात केली होती. राजगडाच्या उत्तरेकडेही आपला अधिकार आहे, तो आपलाच प्रदेश आहे असं मोरे सांगू लागले होते. रंगोत्रिमल वाकडे नावाच्या एका कुलकर्णी ब्राह्मणानं एका विधवा बाईवर बलात्कार केला होता. महाराज शिक्षा करतील या भीतीनं हा रंगोत्रिमल वाकडा मोऱ्यांच्या आश्रयाला गेला होता. मोऱ्यांनी महाराजांना चिथावणी देण्यासाठी मुद्दामहून रंगोत्रिमल वाकड्याला आपल्या जावळीच्याच राजवाड्यात आश्रय दिला होता. पण महाराजही काही कमी नव्हते. त्यांनी एका गुप्तहेराला पाठवून रंगोत्रिमल वाकड्याची मोऱ्यांच्या राजवाड्यातच हत्या करून टाकली. आणि मोऱ्यांना महाराजांनी दाखवून दिलं की मी काय करू शकतो. माझ्या प्रदेशातला गुन्हेगार जर तुमच्या घरात येऊन लपला तर मी त्याला घरात घुसून मारू शकतो. पण मोऱ्यांचे डोळे काही उघडलेच नाही. अफजल खानानं शिवरायांना मारण्यासाठी एक सुपारी घेऊन खून करणारा अट्टल मारेकरही पाठवला होता. त्या मारेकऱ्याचा जेव्हा कट फसला तेव्हा त्या मारेकऱ्यानंही मोऱ्यांचाच आश्रय घेतला होता. महाराजांचे हात मोऱ्यांचा बदला घेण्यासाठी शिवशिवत होते. पण जावळीवर भावनेच्या भरात हल्ला करून चालणार नव्हतं. तो म्हणजे एक सरळ निव्वळ आत्मघात ठरला असता. सन 1655च्या आसपास मोहम्मद आदिलशाहीची तब्येत फारच ढासळली. त्याला अगोदरच अर्धांग वायू झाला होता आणि मोहम्मद आदिलशाह कधीही गचकू शकत होता. त्याशिवाय शक्तिशाली मुघलांच्या आक्रमणाचंही मोठं संकट औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली आदिलशाहीवर आलं होतं. मोहम्मद आदिलशहाच्या आजारपणामुळे विजापूर दरबारात रक्ताची होळी खेळण्याची तयारी सुरू झाली होती. आणि या खुनी होळीत भाग घेण्यासाठी अफजल खान वाईला सोडून पळाला आणि विजापूरला येऊन धडकला. पण मोहम्मद आदिलशहाच्या बायकोला बड्या बेगमेला सगळ्यात पहिल्यांदा या अफजल खानाचीच जास्त भीती वाटली. म्हणून तिनं अफजल खानाची रवानगी कर्नाटकात कनकगिरी प्रांतावर केली. आता अफजल खानासारखी ब्याद वाईवरून हल्ली आणि दूर कनकगिरीत कर्नाटकात गेली. आणि शिवरायांसाठी एक सुवर्ण संधी चालून आली आणि शिवरायांनी ती अचूक संधी साधली. शिवरायांनी जावळीच्या वतनदारांकडे आपली माणसं पाठवून एक वतनदाराला आपल्याकडे वळवून घ्यायला सुरुवात केली. हजारो माणसं आणि गुप्तहेर जावळीत पेरले गेले.
ह्यावेळी मुख्य भूमिका निभावली ते महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे त्यावेळचे प्रमुख मुसेखोऱ्याचे देशपांडे विश्वासराव नानाजी दिघे यांनी. जसा सन 1655 सालचा पावसाळा संपला तसा महाराजांच्या जावळीतल्या हालचालींना प्रचंड वेग आला. बरेच वतनदार आणि मोऱ्यांचीही बरीच माणसं आता महाराजांना आतून सामील झाली होती. जावळी ताब्यात घेण्यासाठी महाराजांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. ती एक फार मोठी योजना होती आणि ह्यावेळी महाराजांचं नियोजन अगदी थक्क करणारं होतं. जावळी एकाच वेळी अचानक हल्ला करून बुडवायची अशी ती योजना होती. मग महाराजांनी जय्यत तयारी करून चंद्रराव मोरेंना निर्वाणीचं पत्र लिहिलं. महाराज पत्रात मोऱ्यांना लिहितात, तुम्ही मुस्तफंद राजे म्हणवता, राजे आम्ही, आम्हा श्री शंभूने राज्य दिले आहे, तरी तुम्ही राजे न म्हणावे, आमचे नोकर होऊन मुलूक खाऊन हमरहात चाकरी करावी. जावळी खाली करून राजे न म्हणून मोर्चेल दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजरांची काही चाकरी करणे. इतक्यावर बदफैली केल्यास मारले जाल. मोरे मात्र गाफील होते. त्यांना महाराजांच्या जय्यत तयारीबद्दल काहीही कल्पनाच नव्हती. त्यांनी तडक उत्तर दिलं. मोरे आपल्या पत्रात म्हणतात, चंद्रराव हा आमचा खिताब, आम्ही पिढीजात राजे, तुम्ही काल राजे जाहला, तुम्हास राज्य कोणे दिले. मुस्तफद राजा आपल्या घरी म्हटल्यावर कोण मानतो. येता जावळी जाता गवळी, पुढे एक मनुष्य जिवंत राहणार नाही. तुमच्यामध्ये पुरुषार्थ असला तर उदयिक याल तर आजच यावे. दारू गोळी मजूद आहे. काही बेजबाबास घालून लिहिले ते कासियास लिहाविले, थोर समर्थ असो. महाराजांना मोऱ्यांच्या या उत्तराची अपेक्षा होतीच. महाराजांनी मग योजनेनुसार आपल्या फौजेचे अनेक भाग केले होते. संभाजी कावजी कोंडाळकरांवर चतुर्बेट जिंकण्याची जबाबदारी होती. रघुनाथ बल्लाळ सबनीसांवर जोरखोरं जिंकण्याची जबाबदारी होती. यावेळी महाराजांनी महाबळेश्वरच्या दिशेनं जावळीवर चढाई केली. कारण कोकणाच्या दिशेनं पारघाट चढून वर येऊन हल्ला करणं ही एक लष्करी दृष्ट्या फार मोठी चूक ठरली असती. डोंगराळ इलाक्यात लढाईच्या वेळी जे उंचीवर असतात त्यांना एक नैसर्गिकरित्या जास्त फायदा असतो. महाबळेश्वरच्या डोंगर रांगांमधून जावळीच्या खोऱ्यात उतरण्यासाठी दोन मुख्य रस्ते अर्थात दोन घाट आहेत. त्यातला एक आहे रडतोंडीचा घाट, तुलनेनं तो थोडा सोपा घाट आहे. तर दुसरा घाट आहे निसनीचा अर्थात निश्रणीचा घाट. निसनीचा हा घाट अत्यंत अवघड आहे. महाराजांनी आपल्या फौजेचे दोन भाग केले. सूर्यराव काकडे, जेधे, बांदल, शेळीमकर यांच्या नेतृत्वाखालील मोठ्या फौजेनं रडतोंडीच्या घाटातून उतरून मोरेंवर हल्ला करायचा अशी योजना होती. तर दुसरा भाग खुद्द महाराजांच्या नेतृत्वाखाली 2000ची फौज निसनीच्या अवघड घाटातून खाली उतरून जावळीवर मागच्या दिशेनं चढाई करणार होती. जेव्हा मोऱ्यांना कळालं की महाराज हल्ला करायला येत आहे तेव्हा त्यांची जवळपास सगळी फौज पार घाटाजवळच थांबलेली होती. निसनीच्या वाटेनं कुणी येईल आणि आपल्यावर हल्ला करील अशी कल्पना सुद्धा मोऱ्यांना नव्हती. 15 जानेवारी 1656 रोजी एखाद्या वावटाळासारखी महाराजांची सेना आली. रडतोंडीच्या घाटाजवळ पारजवळ कोयनेच्या खोरात तुंबळ युद्ध सुरू झालं. पण जेव्हा मोऱ्यांना कळालं की खुद्द जावळीवरच दुसरा मोठा हल्ला झालाय तेव्हा मात्र त्यांचा धीर खचला. मोऱ्यांच्या फौजेचा फार दुवा उडाला. ते हत्यार टाकून पळाले. कारभारी हनुमंतराव मारले गेले तर खुद्द चंद्रराव मोरे आपल्या सर्व कुटुंबियासह केवळ मुरारबाजींच्या पराक्रमामुळे स्वतःचा जीव वाचवून उत्तरेकडे रायरी किल्ल्याच्या दिशेने पळण्यात यशस्वी झाले. पराक्रमाची शर्त गाजवणाऱ्या मुरारबाजी सारख्या रत्नाला रत्नपारखी महाराजांनी कौल दिला. स्वराज्यात सन्मानानं मुरारबाजीला त्यांनी समाविष्ट करून घेतलं आणि जावळीवर महाराजांचा भगवा झेंडा फडकला. जावळी जिंकल्यानंतर महाराजांनी पार घाटाजवळचा उत्तुंग भव्य असा ढोरपाळाचा डोंगर, भोरप्या डोंगर अर्थात रान आडवा गौंड पाहिला. तेव्हा त्यांनी तिथं एक नवा किल्ला बांधायचं ठरवलं. तोच हा किल्ला म्हणजे किल्ले प्रतापगड. पेशवा मोरेश्वर पिंगळेंनी अर्जोजी यादवांकडून हा प्रतापगड बांधून घेण्याची जबाबदारी स्वीकारली. महाराज यशवंतरावाच्या पाठलागावर जाऊन रायरीला जाऊन पोहोचले. तशी रायरीच्या किल्ल्यावर शिबंदी अपुरी होती. महाराजांनी रायरी किल्ल्याला अगदी घट्ट विळखा घातला. नंतर महिन्या 2 महिन्यातच किल्ल्यावरचा सगळा दानागोटा संपला. उपासमार होऊन यशवंतराव अगदी हवालदिल झाला. मग महाराजांनी यशवंतरावाचा व्याही बाळाजी नाईक शेळीमकर यांना तहाच्या बोलणीसाठी रायरीवर पाठवलं. चंद्ररावांना पूर्णपणे अभय द्यायचं आणि मान सन्मानानं वागवण्याचं आश्वासन महाराजांनी दिलं होतं. पण त्या बदल्यात महाराजांनी मोऱ्यांनी आपल्याशी एकनिष्ठेनं वागावं अशी अट घातली होती. हवालदिल झालेल्या उपासमारीनं कंटाळलेल्या मोऱ्यांनी 6 एप्रिल 1656 साली शरणागती पत्करली. मोऱ्यांनी किल्ला खाली करून महाराजांच्या स्वाधीन केला. मोऱ्यांना अतिशय सन्मानाची आणि आदराची वागणूक महाराजांनी दिली. यावेळी यशवंतराव, त्यांचे बंधू प्रतापराव आणि यशवंतरावांची मुलं कृष्णाजी आणि बाजी ही महाराजांच्या ताब्यात होती. जेव्हा महाराजांनी वर जाऊन रायरीचा किल्ला पाहिला तेव्हा तर महाराजांना अगदी हर्षवायू झाला होता. इतका देखणा हा रायरीचा किल्ला होता. राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच.
पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा ताशीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरचा चांगला गड खरा, पण तो उंचीने कमी. दौलताबादेपेक्षा रायरी दशगुणी उंच. असे पाहून राजे नकळत बोलून गेले, तख्तास जागा हाच गड करावा. मग महाराजांनी हिरोजी इंदलकरांसारख्या भयंकर हुशार अशा बांधकाम तज्ज्ञांकडे रायगड बांधण्याचं हे काम सोपवलं. महाराज मोऱ्यांच्या बाबतीत आपल्या शब्दाला जागले होते. त्यांनी मोऱ्यांना अतिशय सन्मानाची आणि आदराची वागणूक दिली होती. पण मोरे मात्र आपल्या एकनिष्ठतेच्या वचनाला जागले नाही. त्यांनी मुधोळकर बाजी घोरपडेंना पत्र लिहून कट रचायला सुरुवात केली. महाराजांच्या विरुद्ध त्यांनी कट रचला. यशवंतराव मोऱ्यांचे बंधू प्रतापराव मोरे पळून जाण्यात यशस्वी झाले, पण बाकीचे मोरे कैद करण्यात आले. जेव्हा महाराजांनी संतापून यशवंतरावांना जाब विचारला, तेव्हा यशवंतरावांनी उलट उत्तर महाराजांना दिली. तेव्हा महाराजांनी यशवंतरावांचा शिरच्छेद करण्याचे आदेश दिले. मग चंद्रराव यशवंतरावांना देहदंडाची शिक्षा देण्यात आली. यशवंतरावांची मुलं कृष्णाजी आणि बाजी मोरे यांना पुण्याकडे नेण्याचे आदेश महाराजांनी दिले होते. पुण्यात गेल्यानंतर ह्या दोघांनीही पळून जाण्याचा पुन्हा प्रयत्न केला. त्यात बाजी मोरे यशस्वी झाले, पण कृष्णाजीला परत पकडण्यात आलं. मग महाराजांनी कृष्णाजीचाही शिरच्छेद करण्याचा आदेश दिला. कृष्णाजीलाही देहदंड देण्यात आला. अनेक दुर्गम किल्ले आणि विशाल प्रदेश महाराजांच्या ताब्यात आला. महाराजांचं स्वराज दुप्पट तिप्पट झालं. रायगड, प्रतापगड, मकरंदगड, चांभारगड सारखे अनेक दुर्गम किल्ले महाराजांना मिळाले आणि कोकणपट्टीच्या दिशेनं स्वराज्य विस्तारण्याचा रस्ता महाराजांसाठी मोकळा झाला. मुरारबाजीसारखं एक महान नररत्नही महाराजांना इथं मिळालं. मित्रांनो, जावळीवरचा महाराजांचा विजय म्हणजे स्वराज्याची खरीखुरी स्थापना होती. स्वराज्याचा खराखुरा पाया होता. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.